नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण या पॉवर विडरवरती नवीन एक जुगाड तयार केलेलं आहे. तेच आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी किशोर आमले स्वागत करतो बळीराजा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. शेतकरी मित्रांनो, कोबी फ्लॉवरमध्ये बैलाच्या सहाय्याने पायटा मारावा लागतो किंवा मग मध्ये पाळी घालावी लागते. सरी सरीची जी लागवड असते त्याच्यामध्ये मध्ये जो ओरबा असतो तो सपाट करून दोन्ही बाजूला भर मारावी लागते आणि त्याच्यासाठी बैलांचा वापर करतात. आजकाल काय झाले, बैल कुठलं कधी वेळेवर भेटत नाही किंवा जे सांभाळतात बैल तर त्यांना पण खूप खर्चिक होऊन जातं बैल सांभाळणे. तर त्यासाठी त्या अल्टरनेटिव्ह पर्याय आम्ही हे पॉवर विडरवरती अटॅचमेंट तयार केलेली आहे आणि एक छोटंसं जुगाड आम्ही या विडरवरती तयार केलंय. तर शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर हे जे आहे 6 HP पेट्रोलमध्ये पॉवर विडर आहे. याला आम्ही मागे एक कुळव लावलेलं आहे आणि लोखंडी चाकत लावून त्याला पाळी घालण्यासाठी तयार केलेलं आहे. आता शेतकरी मित्रांनो, पॉवर विडर बद्दल थोडक्यात माहिती सांगतो. पॉवर विडर आहे 6 HP पेट्रोलमध्ये पॉवर विडर आहे. 3 गिअर आहेत याला, 2 फॉरवर्ड आणि 1 रिव्हर्स. फॉरवर्डमध्ये लो आणि हाय असे 2 गिअर आहेत. आता हे जे पॉवर विडर आहे याला गव्हर्नमेंटची सबसिडी सुद्धा उपलब्ध आहे. किंमत मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये सांगेल आणि सबसिडीची प्रोसेस सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आणखी काय काय कामे करू शकतो. समजा एक जर मशीन घेतलं, एवढंच काम केलं तर ते काय परवडणार नाही. शेतकऱ्यांकडे असंख्य कामे असतात जी बैलाच्या सहाय्याने शेतकरी करत असतो, जसं पाळी घालणे, पेरणी वगैरे अशी बऱ्यापैकी कामं आपण बैलाच्या सहाय्याने करतो. तर सगळ्या कामांना रिप्लेस हे यंत्र करू शकतं. जसं की पेरणी यंत्र याच्यावर आपण लावू शकतो. पेरणी यंत्राची अटॅचमेंट सुद्धा तुम्हाला याच्यासोबत घ्यायची असेल तर ती सुद्धा मिळते. याच्याबरोबर तुम्हाला 3 फुटी रोटावेटर मिळतो. ह्याच्याबरोबर रबरी चाके मिळतात. ही जी अटॅचमेंट आहे ती एक्स्ट्रा घ्यावी लागतात. आता मशीन जर स्टँडर्ड घेतलं तुम्ही तर फक्त तुम्हाला रबरी चाके आणि रोटावेटर हे 2च गोष्टी मिळतात. एक पहिलं काम म्हणजे हे कोबी फ्लॉवरमध्ये भर मारणे. दुसरं म्हणजे आपण बेडवर्गीय पिकं जी करतो, सोयाबीन किंवा सॉरी मिरची, टोमॅटो, मका अशी पिकं जी बेडवरती आपण लावतो. तर मिरची, टोमॅटो तरकारी पिकांमध्ये मल्चिंगच्या मध्ये आपण याला गवत काढण्यासाठी वापरू शकतो. दुसरं म्हणजे छोटी सरी मारण्यासाठी चालू शकतो. ऊसामध्ये आपण गवत वगैरे काढतो तर त्या कामासाठी करू शकतो. कापूस व खरपाळी वगैरे यांनी मारू शकतो. अशी बरीचशी कामे या यंत्राद्वारे आपण करू शकतो. तर आता हे जे आम्ही बनवलेले याच्या आपण मी थोडक्यात तुम्हाला चालवून दाखवतो. त्याच्या आधी मी तुम्हाला एक थोडक्यात एक यंत्र खरेदी कशाप्रकारे करू शकता ते गोष्ट सांगतो. तर याला खरेदी करण्यासाठी तुम्हाला बुकिंग करावी लागते पहिली म्हणजे. बुकिंग नंतर तुम्हाला ₹2000 ॲडव्हान्स याला भरावा लागतो. समजा तुम्ही जर लांब असाल आमचं दुकानापासून तर कुरिअरद्वारे हे मशीन आपण प्राप्त करून आम्ही कुरिअर थ्रू आम्ही पाठवू शकतो. कुरिअर खर्च याला वेगळा लागतो. कुरिअरमध्ये बुकिंग करण्यासाठी तुम्हाला ॲडव्हान्स 2000 भरावा लागतो आणि बाकी पैसे तुम्हाला ती वस्तू मिळाल्यानंतर ऑनलाईन आमच्या अकाउंटवर जमा करायचे आणि मग यंत्र सोडवून घ्यायचं. आता हे जे बळीराजा पॉवर विडर आहे, हे एक लाकडी पेटीमध्ये पॅकिंग करून मिळतं आणि समजा एक्स्ट्रा अटॅचमेंट जे काही घेतले असतील तर त्या वेगळ्या मिळतात आणि असेंब्लीचे व्हिडिओ तुम्हाला आम्ही WhatsAppद्वारे पाठवत असतो. तर अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता. जर खरेदी करायचं असेल जागेवर येऊन तर आमचे ॲड्रेस आहे जुन्नर तालुका, जिल्हा पुणे, डिंगोरे गाव आहे. नगर कल्याण हायवेला आमचं आळेफाट्यापासून मुंबई साईडला 20 किलोमीटरवरती डिंगोरे गाव आहे. तर तिथे येऊन तुम्ही बुकिंग करून घेऊ शकता. यायचं असेल तर पहिलं बुकिंग करून यायचं किंवा मग ऑर्डर देऊन आल्यानंतर तुम्हाला यंत्र भेटेल. तसं डायरेक्ट यंत्र भेटत नाही. तर ॲव्हरेजचा विचार केला तर ॲव्हरेज रेट सांगायचं. ॲव्हरेजचा विचार केला तर ॲव्हरेज याला 1 तासाला अर्धा लिटर पेट्रोल घेतं नॉर्मल कामांसाठी. नाही, रोटरसाठी थोडंसं जास्त घेतं. आता मी तुम्हाला थोडक्यात चालवून दाखवतो. चालू करायची पद्धत सोपी आहे. इथं बटन आहे. या हातापाशी बटन ऑनवर ठेवायचं आहे. चॉक मागं वाढायचा आहे. हा हातात चॉक आहे. चॉक वाढल्यानंतर बटन चालू चॉक वाढल्यानंतर चालू होते. हा चॉक परत मागं ढकलून द्यायचा. इथं हा क्लच आहे. क्लच दाबल्यानंतर हा गिअर पुढे टाकायचा. गिअर टाकल्यानंतर क्लच हळूहळू सोडला तर यंत्र पुढे जायला सुरू करतं. आता शेती तशी कोणाची एक समान नसते, त्याच्यामुळे थोडंफार ॲडजस्टमेंट करत थोडं वरती खाली झेलून करत किंवा मग थोडंफार ॲडजस्टमेंट करत तुम्हाला यंत्र चालवावं लागतं. तसं याला बॅलन्सिंग व्हील पण खाली दिलेले आहेत. बॅलन्सिंग व्हील जरी तुम्ही ॲडजस्ट करून व्यवस्थित लावले तरी पण हे ढकलायला किंवा उचलून धरावं लागत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे समजा रिव्हर्स गिअर टाकायचा असेल, काढायचा असेल तर रिव्हर्स गिअर टाकायचं तर कधी बी लक्षात ठेवायचं, कधी पण लक्षात ठेवायचं यंत्र हे न्यूट्रल कंडिशनला पाहिजे. फर्स्ट पण नाही, सेकंड पण न्यूट्रल मध्ये पाहिजे. हा रिव्हर्स आहे. क्लच दाबायचा पहिला इकडचा, मग हा रिव्हर्सचा क्लच दाबायचा आणि इकडचा डाव्या हाताचा क्लच जसा तुम्ही सोडाल
तसं यंत्र माघारी यायला सुरुवात होते. आणि उजव्या हातातून जर तुम्ही सोडला तर क्लचचा रिव्हर्सचा गिअर न्यूट्रल होतो, बरोबर. आणि हा आपला नॉर्मल क्लच आहे, हा प्रत्येक गिअरला टाकावा लागतो. ज्यावेळेस तुम्ही पुढे ढकलाल त्यावेळेस हा फर्स्ट गिअर पडतो. फर्स्ट गिअरमध्ये व्यवस्थित अशा प्रकारे पुढे चालायला सुरुवात होते. तर आता मी तुम्हाला एक पूर्ण सरी मारून दाखवतो कशा प्रकारे. थोडीशी रेस वाढवूया. एकदम मधल्यावर सपाट करत चाललेलं आहे. थोडीफार ऍडजस्टमेंट करत राहावं लागतं. बॅलन्सिंग बिल खाली वरती सोडत 5 करत ती ऍडजस्टमेंट असते.